नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे देशात वाढतंय कोरोनाचं संकट आणि यामुळेच पंतप्रधान अगदी काही क्षणातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतात आणि 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. या बैठकीत पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, बिहार, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. आताच्या क्षणाची महत्त्वाची बैठकीची बातमी आणि कोरोनाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची महत्त्वाची बैठक आज सुरू होते. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर त्या बैठकीत डॉक्टर हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री ते उपस्थित आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव भूषण हे उपस्थित आहे. यांच्याशिवाय आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत कोरोना जे अभियान आहे, कोरोना प्रकोपाच्या विरोधामध्ये जे अभियान लढलं जे प्रमुख देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे. सोबतच नीती आयोगाचे उपाध्यक्ष जे आहे डॉक्टर पवार ते देखील उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून यामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते 10 राज्यांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहे. खास करून गेल्या 10 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाची संख्या देशात वाढत आहे, दररोज 60,000पेक्षा जास्त संख्या ही नवीन रुग्णांची आढळत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या रोगांना कसं रोखायचं, या रोगाला रोकथाम करण्याकरता कशा पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज आहे आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू नये. कारण की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रसार होतो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक होती. या बैठकीतून काही महत्वाचे निर्णय आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ. निश्चितच धन्यवाद प्रशांत. या माहितीबद्दल आपण बघतोय कोरोनाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची अगदी काही क्षणातच ही महत्त्वाची बैठक सुरू होईल, ज्यात 10 राज्यांचे मुख्यमंत्री असतील आणि त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री, त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सचिव आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. काही वेळातच ही बैठक सुरू होते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. बेळगावमधल्या मनगुत्ती प्रकरणी आता कर्नाटकचे आमदार सतीश जरकीहोळी यांनी आता महाराष्ट्रावर जहरी टीका केल्याचं कळते. आपल्याला माहिती आहे तिथे तणावाची परिस्थिती होती. मनगुत्ती प्रकरणात आता महाराष्ट्राला नाक खुपसू नये, स्थानिकांशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवू. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत, ते महाराष्ट्राची संपत्ती नाहीत, अशा शब्दात जारकीहोळी यांनी टीका केली आहे. कर्नाटकातल्या स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्रानं नाक खुपसू नये, त्याचा नैतिक अधिकार महाराष्ट्राला नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. सतीश जारकीहोळी यांनी महाराष्ट्रावर जहरी टीका केली. आपल्याला माहिती इथे पुतळा काढण्यात आलाय आणि त्यामुळे संतापाची लाट उसळलेली आहे आणि मनगुत्ती प्रकरणात आता जारकीहोळींनी टीका करत म्हटलंय की कर्नाटकातल्या स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्रानं नाक खुपसण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी ही टीका केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आधीच या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता मनगुत्ती प्रकरणात जारकीहोळी यांनी ही टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की स्थानिकांशी चर्चा करून आम्ही हा प्रश्न सोडवू शकतो. संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, हे प्रकरण एकूणच वाढत जाताना दिसतंय. नक्कीच हे प्रकरण वाढताना दिसतंय रेणुका, आणि त्यातच आता जारकीहोळी यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली असं म्हणता येईल. कर्नाटक राज्य काँग्रेसचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि बेळगाव जिल्ह्यातला जो गोकाकचा मतदारसंघ आहे तिथले ते खरं तर आमदार आहेत. जारकीहोळी ब्रदर्सचं जे वर्चस्व आहे ते यापूर्वी देखील कर्नाटकच्या राजकारणावर दिसलेलं आहे. ज्यावेळेला सिद्धरामय्या यांचं सरकार पडलं त्यावेळेला हीच जारकीहोळी बंधू कारणीभूत होते. त्यामुळे त्यात ते नाव कायम चर्चेत असतं आणि आता महत्वाचं म्हणजे त्यांनी एक जहरी टीका केली आहे की कर्नाटकच्या प्रश्नांमध्ये महाराष्ट्रानं नाक खुपसू नये. कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काल देखील ज्यावेळेला मी त्या गावामध्ये गेलो तेव्हा त्या ठिकाणी गावच्या वेशीवर चेकपोस्ट उभा करण्यात आलेला आहे आणि ज्या वेळेला त्यांना समजलं की मराठी मीडिया हा गावामध्ये आलेला आहे त्यानंतर पोलिसांनी तिथून खरं तर जबरदस्तीनं जायला लावलं आणि त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या गावामध्ये खरं तर जमले होते. त्यामुळे अजूनही कानडी आणि मराठी हा वाद मनगुत्ती गावामध्ये कायम आहे. पण महत्वाचं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील एक उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष होते आणि त्यांचा पुतळा बसवण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही स्थानिक पातळीवर आम्ही चर्चा करून घेऊ. त्या पुतळ्याला महाराष्ट्रानं पैसे दिलेले नाहीत, मी माझ्या निधीतनं दिले आहेत आणि कर्नाटक राज्य सरकारनं दिलेले आहेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राला दुखवण्याचा खरं तर प्रयत्न केला असं म्हणता येईल. आता यावर शिवसेना असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल महाराष्ट्रातली त्यांच्याकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. रेणुका.
निश्चितच धन्यवाद संदीप. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की बेळगावमधलं हे मनगुत्ती प्रकरणी आता कर्नाटकचे आमदार सतीश जरकीहोळी आणि महाराष्ट्रावर कशा शब्दात टीका केली आहे आणि त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय. महाराष्ट्रानं नाक खुपसण्याची गरज नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय. आणि आता बातमी आहे मुंबईतली. आपल्याला माहिती आहे कोळीकोड विमान दुर्घटनेत कॅप्टन दीपक साठे यांचं निधन झालं होतं आणि आज त्यांना अंतिम निरोप दिला जातोय. मुंबईमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साठेंना आज आदरांजली वाहिली तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय. अंत्यसंस्कार करतानाची दृश्य चित्रित करू नका, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे अशी विनंती साठे कुटुंबियांनी माध्यमांना केली आहे. कॅप्टन दीपक साठे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल 170 प्रवाशांचा जीव वाचला आहे. पण दुर्दैवानं साठे यांचा यात अंत झाला. भारतीय वायुदलात उत्तुंग कारकीर्द गाजवल्यानंतर साठे नागरी उड्डाण क्षेत्रात आले होते आणि तिथे देखील त्यांनी आपल्या कामगिरीनं वेगळी ओळख निर्माण केली होती. ज्या कोळीकोड विमानतळावर हा अपघात झाला तिथे साठेंनी एकूण 27 वेळा विमान आधी लँड केलेलं होतं. एअर इंडियाच्या सर्वाधिक तज्ज्ञ आणि वरिष्ठ वैमानिकांपैकी ते एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण वैमानिक समुदायाकडून देखील हळहळ व्यक्त होतीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील कॅप्टन साठेंबद्दल ट्विट केलं आणि त्यांनी आदरांजली त्यांना वाहिलेली आहे. ते देखील आपण बघणार आहोत. विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीनं पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, दीपक साठे यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांना आज अंतिम निरोप देखील दिला जातोय. साधारण किती वाजता त्यांना अंतिम निरोप दिला जाईल? आपल्याला माहिती आहे त्यांचा मुलगा अमेरिकेतून येणार होता आणि त्यामुळे अंत्यसंस्कार आज केले जाणार आहेत. काही अधिक सांगू शकाल? रेणुका, कॅप्टन दीपक साठे यांच्या चांदिवलीच्या निवासस्थानी आता अनेक जण त्यांना मानवंदना देण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, त्यासोबत इकडच्या खासदार पूनम महाजन, स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्यासह अनेक जण इथे आलेले आहेत. त्यासोबत एअरफोर्सची एक तुकडी देखील आली आहे जी कॅप्टन दीपक साठे यांना मानवंदना देणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना त्यांच्या निवासस्थानी सध्या त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक लोक इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर विक्रोळ इथल्या टागोरनगर इथं त्यांच्यावर काही वेळात अंत्यसंस्कार केले जातील अशी आपल्याला माहिती कळते. रेणुका, धन्यवाद. या माहितीबद्दल. आपण बघतोय कॅप्टन दीपक साठे यांना त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होताना आपण बघतो. आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते देखील आता आपण बघतोय. कोळीकोड विमान अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं. काही वेळापूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेव्हा तिथे पोहोचल्या, जेव्हा ते तिथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेल्या होत्या, ती दृश्य देखील एकीकडे आपण बघतो आहोत. कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. आणि या बातमीनंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणातले काही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. कारण सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी नोव्हेंबर 2019 याआधी श्रुती मोदीला केलेला एक व्हॉट्सॲप मेसेज सध्या समोर आलेला आहे. या मेसेजमध्ये देखील त्याच्या वडिलांनी सुशांत संदर्भात चिंता व्यक्त केली आहे असा हा मेसेजमधलं हे संभाषण आहे. आधी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तो चिंतित आहे असं म्हणाला होता, पण त्यानंतर आपलं बोलणं होत नाहीये, तू तरी मला सांगतो कसा आहे, या आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे सुशांतच्या वडिलांचे हे मेसेज आता व्हायरल होत आहेत.
आपण बघतो आत्ताची जर तुम्ही स्क्रीन बघत असाल तर नोव्हेंबर 2019 मध्ये श्रुती मोदीला केलेला हा मेसेज आहे, ज्याच्यामध्ये आपण तारीखही बघू शकतोय. 29 नोव्हेंबर 2019चा हा मेसेज आहे, ज्याच्यामध्ये श्रुती मोदी आणि सुशांतच्या वडिलांचं हे व्हॉट्सॲप चॅट समोर आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी, सुशांतच्या तब्येतीविषयी किंवा विचारपूस करणारं हा मेसेज आहे असं आपण म्हणू शकतो. तो चिंतेत आहे असं आपल्याला वाटतंय असं देखील त्यांनी म्हटलंय. पण त्यानंतर माझं त्याच्याशी बोलणं होऊ शकले नाहीये, पण तो आता कसा आहे हे मला तू तरी सांग, अशा आशयाचा हा मेसेज आहे. आणि या दरम्यान सुशांत सिंगचे वडील आणि रिया चक्रवर्ती यांच्यातलं व्हॉट्सॲप संभाषण देखील आपण बघतोय आणि ती देखील सध्या तो देखील मेसेज सध्या व्हायरल होताना बघतोय आपण. सुशांतच्या वडिलांचे फोन रिया घेत नव्हती आणि त्यावरून सुशांतच्या वडिलांनी रियाकडे विचारणा केली होती. सुशांत सिंग प्रकरणात रोज असे नवनवे दावे प्रतिदावे देखील केले जातात. याच्यामागचं सत्य काय आहे, ही आत्महत्या होती का, याच्यामागे आणखीन काही काळबेरा आहे, हे सगळं तपासातून निश्चितच उघड होईल अशी आशा करूयात. आपल्याला माहिती आहे एकीकडे ईडीच्या चौकशीचा फेरा देखील सध्या सुरू आहे, त्यातले देखील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि आता पुढची बातमी, अगदी काही दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, पण नेहमीपेक्षा यंदाचा गणेशोत्सव हा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जाणार आहे. या गणेश मूर्तींचं विसर्जन घरच्या घरी करावं असं आवाहन पुण्यामध्ये प्रशासनानं केलंय, पण त्याचवरून आता राजकारणही रंगतं आहे. पुणे मनपाचे काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी घरगुती गणपतीच्या विसर्जनाला म्हणजे घरच्या घरी विसर्जनाला विरोध केलाय. पुण्यात तब्बल 4 लाख घरगुती गणपती बसतात आणि इतक्या गणेश भक्तांनी घरातच विसर्जन नेमकं कसं करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जो गणपती बसेल त्याचं विसर्जन आपल्याच घरामध्ये आपण केलं पाहिजे, हा निर्णय आपण घेतला. याच्यामध्ये जवळपास पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये जवळपास 4 लाख जवळजवळ 5 लाख गणेशोत्सवाच्या या सगळ्या काळामध्ये गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं. आणि जर आपण हिशोब केला, साधारणतः अंदाज घेतला तरी एका मूर्तीसोबत जरी 4 माणसं गेली तरी 20 लाख लोक 10 दिवसात रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच एकही गणपतीची मूर्ती ही घराबाहेर विसर्जन करता येणार नाही. महानगरपालिका दरवर्षी जी सुविधा देते, हौदांची निर्मिती केली जाते, नदीवरती व्यवस्था केली जाते, यावर्षी ती कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही. पुणेकरांना एक आश्चर्याचा धक्का बसणारा हा निर्णय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. करोना जरी असला तरी आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, वेळाची मर्यादा कमी करून आपण हे विसर्जन सहजरित्या करू शकतो. आणि या संदर्भात पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी गणपतीचं विसर्जन घरी करण्याचं आवाहन गणेश भक्तांना केलंय. बघूयात सोमण यांनी काय म्हटलंय. धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं की पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करावं मूर्तीचं. पहिली गोष्ट म्हणजे करोनाची साथ आहे आणि जर सर्वजण रस्त्यावरती आले तर सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जाणार नाहीत, आपल्याला माहितीये. आणि मग त्यामुळे रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. आपल्या हातामध्ये काही सण उत्सव कशाला आहेत? आनंदासाठी आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण करायचा आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा. यावर्षी गणेश मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये, घरामध्येच किंवा घराच्या बाहेर, अंगणामध्ये, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ड्रम ठेवायचा, बादली ठेवायची आणि त्याच्यामध्ये विसर्जन करायचं. लक्षात ठेवा, मूर्ती यावर्षी लहान आणायची. मूर्ती लहान आणि भक्ती मोठी पाहिजे. आपण बघितलं दाकरू सोमण यांनी केलेलं हे आवाहन. आणि या बातमीनंतर आता पुढची बातमी आपण औरंगाबादमधली बातमी बघणार आहोत. कारण एकीकडे कोरोनाच्या संदर्भातलं लॉकडाऊन तर तिथे होतंच, पण या लॉकडाऊन संपतानाच, कोरोनाचं लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा तिथे चोरीचं प्रमाण वाढलंय असं कळतंय. एकाच रात्री शहरातील जुना मोंढा आणि क्रांती चौक भागातल्या 5 दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी तिथून ऐवज लंपास केल्याचं कळतंय. एकीकडे आपण हे सीसीटीव्ही फुटेजही बघतोय. रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मोंढा परिसरात धुमाकूळ घालत काही दुकानांमध्ये अशी चोरी केलेली आहे. 2 चोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण बघू शकतो आणि या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
आणि राज्यातल्या बातम्यानंतर आता बातमी आहे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याबद्दलची, कारण त्यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि काल संध्याकाळपासूनच या सगळ्या घडामोडी आपण बघतोय. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि त्यांनी का बरं एक पाऊल मागे घेतलं इथेच थांबण्याचं. कारण काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पायलट यांना तशी काही आश्वासनं दिली असं कळतंय. पायलट यांनी मी काँग्रेसमध्ये राहणार असं जाहीर केलंय. पायलट यांची प्रियांका आणि राहुल गांधी अशी तिघांची काल दुपारी 2 तास बैठक झाली, ज्यात सर्व तक्रारी गांधी भावंडांच्या कानावर त्यांनी घातल्या. 2 आठवड्यापासून सचिन प्रियांकांच्या संपर्कात होते अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे. पायलट यांनी बंड पुकारल्यावर पक्ष आणि गांधी कुटुंबियांविरोधात एक शब्दही उच्चारला नव्हता आणि त्यामुळे त्यांनी घरवापसी त्यांची ही तुलनेनं सोपी आहे असं देखील म्हटलं जात होतं. एक प्रकारे त्यांनी काँग्रेस पक्षात परतीचे दरवाजे खुले ठेवले होते असेच संकेत मिळत होते. माझा लढा हा पदांसाठी नाही तर स्वाभिमानासाठी आहे अशी प्रतिक्रिया देखील पायलट यांनी दिली आहे. मुझे खुशी है कि कांग्रेस अध्यक्षा ने, पूर्व अध्यक्ष राहुल गांधी जी ने, प्रियंका जी ने, हम सब ने विस्तार से आज चर्चा करी और हमारे जो साथी विधायक हैं उन सब की बातों को, उन सब के कंसर्न्स को हमने प्लेटफॉर्म पर रखा है और मुझे आश्वासित भी किया गया है। मैं धन्यवाद देता हूं इस बात का कि ये 3 सदस्य कमेटी बनकर बहुत जल्द उन तमाम मुद्दों का निराकरण करेंगे जो मुद्दे हम लोगों ने उठाए हैं। मैं फिर कहना चाहता हूँ, सैद्धांतिक मुद्दे थे, गवर्नेंस के इश्यूज से जो मैं चाहता था एड्रेस हों, ताकि पार्टी और सरकार उन वादों पर खरा उतर सके जिन वादों को कर हम सत्ता में आए थे। और पार्टी पद देती है, पार्टी पद ले भी सकती है। मुझे पद की बहुत लालसा नहीं है, लेकिन मैं चाहता था जो मान सम्मान स्वाभिमान की बात हम लोगों ने करी थी वो बनी रहे। राजनीति में आज 18-20 साल से मैंने जो योगदान दिया है व्यक्तिगत रूप से पार्टी के प्रति, पार्टी भी इस बात को जानती है। और हमने हमेशा कोशिश करी है कि जिन लोगों ने मेहनत कर इस सरकार का निर्माण किया है उन लोगों की हिस्सेदारी भागीदारी सुनिश्चित की जाए। मुझे खुशी है कि कांग्रेस अध्यक्षा जी ने आज जो कमेटी का गठन किया है और ये बात भी जैसे वेणुगोपाल जी ने कहा कि समयबद्ध तरीके से इन सब बातों को सुनकर इसका अच्छा निराकरण किया जाएगा। आणि यानंतर आपण एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आता आपण बातमी बघणार आहोत उत्तर प्रदेशमधली अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बातमीच म्हणायला हवी, कारण उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर इथे एका विद्यार्थिनीचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे विद्यार्थिनी आपल्या काकासोबत ज्या स्कूटीवरून जात होती त्यावेळी काही गावगुंड बाईकवरून या मुलीचा पाठलाग करत होते आणि या मुलीची छेड काढत तिला त्रास देण्याचा प्रयत्न या गुंडांकडून सुरू होता. अखेर गावगुंडांनी या मुलीच्या स्कूटीला धडक दिली आणि या अपघातात तिचा मृत्यू ओढवलाय. तिचे काका यात जखमी झालेत. अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीला अमेरिकेत शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली होती आणि अगदी काही दिवसात म्हणजे 20 ऑगस्टला ती पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवानाही होणार होती. त्याआधीच काळानं तिच्यावर घाला घातलाय. कभी आगे निकाल रहे थे, कभी पीछे कर रहे थे, कभी आगे पीछे निकाल रहे थे। हमने बाइक मंदी की, वहाँ से मंदी करने के बाद में फिर भी हमने और मंदी करी। उन्होंने फिर 2-4 बार ओवरटेक करा हमें, फिर एकदम हमारे आगे आके उसने ब्रेक मार दी। ब्रेक मारते कंट्रोल नहीं हो पाई, बाइक सीधी हमारी उसमें टक्कर लगी। टक्कर लगते ही मेरी भतीजी पीछे गिर चुकी है, उसके सर में चोट लगी। मैं भी गिर चुका हूँ। मैं भी गिरने के बाद भी खड़े होकर मैंने देखा है तो उसके ब्लड जाने लगा। देखा तो वो वहाँ पर शायद मुझे कुछ ऐसा महसूस ना, मैं होपलेस हो गया वहाँ पर। आणि या बातमीनंतर आपण बातमी बघतोय केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पुराचा धोका अजूनही कायम आहे. आपल्याला माहिती आहे या सगळ्याच परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि तामिळनाडूमध्ये होगेनक्कल हा धबधबा देखील आता खळाळून व्हायला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या धर्मापुरीमधला हा प्रसिद्ध धबधबा आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि इडुक्की जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत अख्खी टेकडीच गावावर कोसळली, ज्यात मृतांचा आकडा आता 49 वर गेला आहे. आणि या बातमीनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.